Hello friends, we are again here with the new bit of microwave radar, unit number 4, radar systems. In the last lecture, we have seen about the sequential lobing as well as the conical scanning. Now, these two type we have studied. Now we are going with the third type, that is the monopulse scanning. We are going with the monopulse scanning. So, uh, why monopulse scanning is used in the radar system? As in the conical system, what is happening? The target is moving. The target is moving in a circular manner. So sometimes it is very difficult for the conical scanning to guess the target or to locate the target, as the target is moving, is being changed by many reasons. So due to this, as the target is moving, the echo wavelength or the echo power is also changing. So sequential lobing as well as the conical scanning will be difficult, or the output may get affected. So for this we are using the monopulse scanning. The information is obtained by using only in monopulse scanning. The information is obtained by using only one pulse. It is used only in one pulse, and it is done by monopulse scanning. Now the angle of arrival of echo signal may determine in the single phase system by measuring relative phase or the relative amplitude of the echo pulse received in the each beam. I repeat once again, the angle of arrival of echo signal may be determined in a single phase system by measuring relative phase or the relative amplitude of the echo pulse received in the each beam. जे काय आपल्याला इको सिग्नल्स जे काय मिळत असतात, तर ते इको सिग्नल्सवरून आपल्याला रिलेटिव्ह फेज अँगल आणि रिलेटिव्ह ॲम्प्लिट्यूड हा चांगला व्यवस्थित मिळतो किंवा रिसीव्ह होतो. मग त्यामुळं काय होतं की आपण जे काय आहे तर ते टार्गेट लोकेशन करायला सोपं जातं. तर ह्या मोनोपल्स स्कॅनिंगमध्ये काय केलेलं असतं की याच्यामध्ये 4 हॉर्न एंटेना वापरलेले असतात. द फोर हॉर्न एंटेना आर यूज्ड टू डिस्प्ले द सेंट्रल फोकसिंग ऑफ द रिफ्लेक्टर ऑर द टार्गेट. याच्यामध्ये 4 हॉर्न एंटेना वापरल्यामुळं आपलं टार्गेट जे आहे तर ते कुठल्या लोकेशनला आहे हे डिस्प्ले होतं आणि आपल्याला यू गेट द proper information. The transmitter feeds the horn continuously, so the sum signal is transmitted, which is little different from the pulse. The transmitter feeds the horn antenna continuously, so the sum signal is transmitted, which is little different from the pulse transmitted by the single horn antenna. The sum signal provides the range measurement and is also used to abstract the पल्स. जे काय आपल्याला सम मिळणार आहे, जे काय आपण टार्गेट लोकेशन करून जे काय फायनल सम मिळणार आहे, तर त्याच्यावरनं टार्गेटची रेंज तर कळते आणि आपण एका पल्सवरून आपण हे सर्व इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. इन दिस इट रिक्वायर्स 2 एक्स्ट्रा रिसिविंग सिग्नल्स अँड मोर कॉम्प्लेक्स डुप्लेक्सर अँड फीडिंग अरेंजमेंट. ह्याच्यामध्ये मोनोपल्स स्कॅनिंगमध्ये काय आपल्याला 2 एक्स्ट्रा रिसिव्हर सिग्नल्स लागतात किंवा एक्स्ट्रा रिसिव्हर चॅनल्स लागतात, आणि याच्यामध्ये आपण जे काय डुप्लेक्सर यूज करतो तर ते डुप्लेक्सर काय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, आणि कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं जी काही फिडिंग अरेंजमेंट आहे तर ती थोडीशी डिफिकल्ट असते. आणि मोनोपल्स स्कॅनिंग सिस्टम जे काय आहे तर ते ॲक्च्युली इट इज डिफिकल्ट म्हणायला काय हरकत नाही. हे होतं मोनोपल्स स्कॅनिंग. नाव वी आर गोईंग विथ द न्यू बिट, दॅट इज द मायक्रोवेव्ह एंटेना. Microwave antenna is an physical transmission and it is used to broadcast microwave transmission between 2 or more locations. मायक्रोवेव्ह एंटेना काय काम करते, तर हा ट्रान्समिशन सेक्शनला यूज करतो आणि याचे जे काय आहे तर ते मायक्रोवेव्ह सिग्नल्स ट्रान्समिट करण्यासाठी बिटवीन 2 or more लोकेशन्स, मायक्रोवेव्ह सिग्नल्स ट्रान्समिट करण्यासाठी आपण ह्या मायक्रोवेव्ह एंटेनाचा यूज करतो. द मायक्रोवेव्ह एंटेना ऑलवेज ट्रान्समिट्स द हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स थ्रू द ट्रान्समिटर अँड टू द रिसिव्हर. मग आता हे मायक्रोवेव्ह एंटेना कुठे यूज करतात? इट इज यूज्ड इन रडार ॲस्ट्रॉनॉमी ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक वेलफेअर. मग याच्यामध्ये मायक्रोवेव्ह एंटेनामध्ये काय केलेलं असते की याच्यामध्ये ग्रुप ऑफ कंडक्टर्स इज यूज्ड फॉर रेडिएटिंग एनर्जी इन द स्पेस. नाव व्हाय देर इज नीड ऑफ मायक्रोवेव्ह एंटेना? मी MA लिहिलेला आहे. इन मायक्रोवेव्ह एंटेना देर इज नो व्हर्च्युअल ब्रॉडकास्ट. याच्यामध्ये व्हर्च्युअल ब्रॉडकास्ट नाही. सो देर इज नीड ऑफ ॲन ओमनी डायरेक्शनल एंटेना. ॲज compared to the low frequencies,
as compared to the low frequencies, receivers in the microwave regions are more noisy and less very expensive techniques are used. आपल्याला जे काही सिग्नल्स मिळत असतात ते सिग्नल्स लो फ्रिक्वेन्सीचे असतात ॲट द रिसिव्हर आणि याच्यामध्ये नॉईज असतो. तर त्यासाठी मला एक्सपेन्सिव्ह टेक्निक म्हणजे मायक्रोवेव्ह एंटेना हा यूज करावा लागतं. टू लार्ज सिग्नल्स इज रिक्वायर्ड फॉर अ रिसिव्हर टर्मिनल. तर हे नॉईज कॅन्सल करण्यासाठी आणि लो फ्रिक्वेन्सीचे सिग्नल्स व्यवस्थित कॅप्चर करण्यासाठी मला सिग्नलची स्ट्रेंथ लार्ज पाहिजे किंवा हाय फ्रिक्वेन्सी पाहिजे आणि त्यासाठी हे लार्ज सिग्नल्स कुठं पाहिजे, रिसिव्हर टर्मिनलला पाहिजे. नाव when high frequency is increased, whenever you are increasing the high frequency wavelength, at that time it affects the power or the power is decreased. So to increase the power during the radiation of the high frequency signals, at that time it is important to use radar antennas. So to find a direction as well as measuring field, directions of antenna is self-evident. So this was the needs of the microwave antenna. Every time in the examination it is asked, मायक्रोवेव्ह एंटेना का यूज करतात. थोडक्यात तुम्हाला मी मायक्रोवेव्ह एंटेना का यूज करतात तुम्हाला सांगतो मी, की आपल्याला जे आहे तर ते मायक्रोवेव्ह एंटेना जे आहेत ते ट्रान्समिशन सेक्शनला यूज करतात ज्यावेळेला आपल्याला लोकेशन टार्गेट करायचं असतं. मग हे मायक्रोवेव्ह एंटेना कुठे यूज करतात, रडारमध्ये यूज करतात, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीमध्ये यूज करतात, इलेक्ट्रॉनिक फेअरमध्ये यूज करतात. आणि याच्यामध्ये काय यूज केलेलं असतं आहे तर याच्यामध्ये कंडक्टर्स यूज केलेले असतात किंवा ग्रुप ऑफ कंडक्टर यूज फॉर रेडिएटिंग द एनर्जी किंवा रेडिएटिंग द हाय फ्रिक्वेन्सी इन द स्पेस. सो व्हाय वी आर युजिंग द मायक्रोवेव्ह एंटेना, की आपल्याकडे एकतर ते व्हर्च्युअल ब्रॉडकास्ट तर नाही आहे आणि याच्यामध्ये ओमनी डायरेक्शनल एंटेनासुद्धा यूज केलं नाही आहे. आणि आपण जे काय लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्स आपण ज्यावेळेला रिसिव्हरला पाठवत असतो तर त्यावेळेला लो फ्रिक्वेन्सी असल्यामुळं रिसिव्हर सेक्शनला नॉईज हा जनरेट होऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, नॉईज कॅन्सल करायचं आहे. नॉईज कॅन्सल आपण कसं करू शकतो, लो फ्रिक्वेन्सी सिग्नल्सला आपण काय करू शकतो, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्समध्ये ट्रान्समिट करायचं. मग ज्या वेळेला लार्ज सिग्नल्स रिसिव्हर सेक्शनला जातात देन नॉईज हा कमी निर्माण होतो आणि यू विल गेट द ॲक्च्युअल डेटा ऑर टार्गेट लोकेशन्स. पण याच्यामध्ये सुद्धा काय आहे की ज्यावेळेला तुम्ही हाय फ्रिक्वेन्सी पाठवत असता त्यावेळेला साहजिकच आहे त्या हाय फ्रिक्वेन्सीच्या पॉवरवरती त्याचा परिणाम होतो. तर आपल्याला काय करावं लागते की व्हेनेवर यू आर ट्रान्समिटिंग द हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स ॲट दॅट टाईम यू हॅव टू इन्क्रीज द पॉवर. तुम्हाला त्याची पॉवर जी काही सिग्नलची ट्रान्समिशन किंवा एंटेनाची म्हणा किंवा ट्रान्समिट सेक्शनची जी काही पॉवर आहे तर ती पॉवर तुम्हाला हाय ठेवावी लागते. आणि हाय ठेवल्यामुळं ज्यावेळेला समजा तुम्हाला पॉवर जर हाय ठेवायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करावे लागतं, तुम्हाला मायक्रोवेव्ह रडार एंटेनाज यूज करावे लागतात. मग हे तुम्ही यूज केल्यानं तुम्हाला काय मिळतं, इट इज इझी टू फाइंड द डायरेक्शन ॲज वेल ॲज द मेजरिंग रेंज किंवा मेजरिंग फील्ड्स तुम्हाला यूज करता येतात. आणि डायरेक्शन्स ऑफ एंटेना इज सेल्फ इव्हिडंट. आणि डायरेक्शन्स ऑफ एंटेनामधनं जे तुम्हाला जे काय डिस्प्लेवरती आउटपुट मिळणार आहे दॅट इज सेल्फ इव्हिडंट. म्हणजे तुम्हाला कुठलंही ॲम्प्लिफायर म्हणा किंवा ऑसिलेटर लावायची काहीही आवश्यकता नाही. सो टुडे वी हॅव कम्प्लिटेड द 2-bit, that is the monopulse scanning as well as the microwave antenna. So this was your today's lecture. So we will continue with the next lecture in tomorrow's lecture. So thank you very much.